हाय मित्रांनो, मी आज जाणार आहे गोंदवल्याला. तर गोंदवल्याला निघलो आहे मी आता. तर ओमिनी भेटली होती मला डायरेक्ट दहिवडीला. तर आपण त्या ओमिनीमध्ये बसून निघलेलो आहोत. गाडीमध्ये त्यांनी सीट वगैरे भरले होते, 4-5 जण सीट होते. आता समोरच खपोलीचा टोल नाका आहे. टोल नाक्यावरती काहीच नव्हतं ट्रॉफिक. पुरा घाट वगैरे खालीच होता, काय ट्रॉफिक वगैरे काय नव्हतं. तुम्हारे शहर का मौसम बड़ा सुहाना लगे. तर आता मी पोहोचलेलो आहे घाटामध्ये. घाटामध्ये बसून करत होता घाट, काय जाम वगैरे काय नाही. आता पुण्यामध्ये एंट्री केलेली आहे. पुन्हा तर ते पुण्यामध्ये वाकडपशी सीट गोळा करत होते, बघा कसे आहे. सातारा पुशेगाव गोरेगाव. सातारा पुशेगाव तिकडे गोरेगाव. बटन असेल, तिथं बटन आहे तिथं. पट्टी माग वडा सातारा का पुशे हा? नशिबाच्या गोष्टी आहेत त्या. नाही, नवले ब्रिजला सही सातारा पुशेगाव गोरेगाव. तून धागा तुटल्याशिवाय काय होत नाही माणसं. बरोबर आहे तुमचं, बरोबर. कसं आजकाल नवले ब्रिज जरा वाईट असेल. तर इथे नवले ब्रिज पाशी थांबलो होतो. ते काय पॅसेंजर बघत होते. नवले ब्रिजला यायचं म्हणजे विशेष वेगळा आहे जरा. नवले ब्रिज चालाल तशी मी पण मोठी गाडी चालवतो, पण आता बंद केलं. माझ्याकडे स्वतःची गाडी होती. महिना मी 30-35 हजाराच्या आत येत होतो. पहिला विषय वेगळाच होता. आणि सगळं आमच्या पोरानं मी एका मित्राची गाडी आणली, छत्रपती. सकाळी 4 वाजल्यापासून लागला गाडी हिडवा इकडे तिकडे. हा, मला मुलगी खोटं, मी नाही मी गेलोच नाही, काही नाही. आता त्याच्या गाडीत आहे ती सिम कार्ड. पुशेगाव मध्ये शेक केलता कारण की थंडी खूप वाजली होती. मित्रांनो, तर आता वाजले 6:30. तर मी आता 6:30 वाजता आलेलो जस्ट. आता इथं काय ते उठले वगैरे नव्हते. मी म्हणलं उठण्यापेक्षा आपल्या इथंच बाहेर शेक वगैरे करून बसावं. तर इथं भरपूर थंडी वाजते, इथंच शेकत बसलोय. सकाळ सकाळ सूर्याचं दर्शन झालेलं आहे आपल्याला. एकदम मस्त सूर्य उगला होता सकाळ सकाळ. सूर्य बघू शकता मित्रांनो. आपण आता रेडी झालेलो आहे. आपण आता भेटूया दुसऱ्या ब्लॉगमध्ये. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, फॉलो करा, कमेंट करा, शेअर करा. चला.